अर्धा किलो साबुदाणा स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून घेतला। ज्या भांड्याने साबुदाणा मोजून घेतला त्याच भांड्याने मोजून 5 भांडं यामध्ये पाणी घालायचं। पाण्याला उकळी येऊ द्यायची। 5-6 लाल सुक्या मिरच्या घेतल्या, त्या ठेचून घेतल्या। पाण्याला उकळी आली की त्यात आता भिजवलेला साबुदाणा 15 मिनिटं शिजवून घ्यायचा। मग इथे 350 ग्रॅम म्हणजे 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले, ते किसून घेतले। 15 मिनिटांनंतर आता हा बटाट्याचा किस यामध्ये घालायचा। मिरची घातली, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर घालायची। उपवासाला कोथिंबीर खात नसणार तर नाही घालायची। व्यवस्थित मिक्स करून घेतले। टोटल 30 ते 35 मिनिटं हे मिश्रण मी इथे शिजवून घेतलं। पंख्याच्या हवेखाली पूर्णपणे थंड करून घेतलं। त्यानंतर आता प्लास्टिकच्या शीटवर आपल्याला याचे पापड पसरवून घ्यायचे। बघू शकता मस्तच असे साबुदाणा बटाट्याचे पळी पापड तयार झालेत। थोडेसे पापड सुकले की ते उलट करून घ्यायचे। 3 दिवस उन्हात सुकवून घेतले, तळून सुद्धा बघितले, मस्त छान फुललेत, छान खुसखुशीत झालेत। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर